हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अनदर व्हिडिओ. या चॅनलवर तुम्हाला परीक्षेचा सूचना म्हणजे संबंधित सर्व महत्त्वाची माहिती सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने मिळेल. स्टुडंट्स, जर तुम्ही MST-CET 2026 रजिस्ट्रेशनच्या वेट करत असाल किंवा तुम्हाला MST-CET 2026 रजिस्ट्रेशन डेट ही कधी येणार आहे हे माहीत करून घ्यायचे असेल, तर तुम्ही बरोबर ठिकाणी आलेले आहेत. कोणत्या पण गोष्टीची शक्यता जाणून घेण्यासाठी आपल्याला त्या गोष्टीच्या पास्ट म्हणजेच जुन्या काळात घडलेल्या गोष्टी त्यावर लक्ष केंद्रित करावं लागतं. तर आपण MST-CET 2025 चे रजिस्ट्रेशन डेट्स कधी आलेले होते ते बघू. त्यामुळे आपल्याला MST-CET 2026 च्या डेट्सची शक्यता कळू शकते. तर आपण maha-cet.org या वेबसाईटवर आलेले आहोत. म्हणजेच IT सेल्सची जी वेबसाईट आहे महाराष्ट्राची, त्या वेबसाईटवर आपण आलेले आहोत. आपल्याला इथे डाउनलोड्सवर क्लिक करायचे आहे आणि इन्फॉर्मेशन ब्रोशरवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर बघा इथे दोन ऑप्शन येतील, CET इन्फॉर्मेशन ब्रोशर आणि कॅप इन्फॉर्मेशन ब्रोशर. आपल्याला CET इन्फॉर्मेशन ब्रोशर हवे आहेत, तर आपण CET इन्फॉर्मेशन ब्रोशरवर क्लिक करू. त्यानंतर बघा आपल्याला असा एक विंडो दिसत असेल, तिथे लिहून आहे CET आणि त्यामध्ये कॉलम आहेत ऑल, टेक्निकल एज्युकेशन, हायर एज्युकेशन, ॲग्रिकल्चर एज्युकेशन, फाईन आर्ट एज्युकेशन, मेडिकल एज्युकेशन आणि आयुष एज्युकेशन. तर आपल्याला टेक्निकल एज्युकेशनवर क्लिक करायचे आहे आणि आपण टेक्निकल एज्युकेशनवर क्लिक केल्यानंतर बघा कोर्स नेम जे आलेले आहे बी डिझाईन म्हणजे बॅचलर इन डिझाईन, मग BBA, BCCA, BBM, MBA तुम्ही बघत असाल इंटिग्रेटेड. त्यानंतर बघा MHT-CET, PCB अँड PCM ग्रुप. जर तुम्हाला MHT-CET, PCB अँड PCM चा जो ग्रुप आहे त्याच्या रजिस्ट्रेशन डेट मागच्या वर्षी कधी आलं होतं ते बघायचं असेल, तर बघा 30 डिसेंबर 2024 ला पब्लिश झाला होता. आणि जर तुम्ही इथे क्लिक कराल आणि बघा इथे आपण बघू, तर बघा की 30 डिसेंबर 2024 पासून तर 15 फेब्रुवारी 2025 या डेट्समध्ये रजिस्ट्रेशन ओपन होतं. आणि काय होतं की कधी-कधी एक्सटेंड बिन होतात डेट. बट हा जो रजिस्ट्रेशन डेट आहे तो तुम्ही बघू शकता की 1.5 महिना म्हणजे 1.5 मंथ तुम्हाला मिळालेला होता रजिस्ट्रेशन करायला. बट रजिस्ट्रेशन करायला फक्त आपल्याला 30 मिनिट्सचीच गरज असते. 30 मिनिट्समध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. बट तुम्हाला त्यासाठी 1.5 महिना मिळालेला होता. आणि इथे लिहून पण आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑन वेबसाईट. जर तुम्ही लेट जर फॉर्म फिल केला असता म्हणजे 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी म्हणजे तुमच्याजवळ आणखी एक वीक आहे. त्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल लेट फी ₹500 भरावी लागते. म्हणजे ऑलरेडी जी फीज असते ती असतेच आणि त्यानंतर आपल्याला लेट फीचे ₹500 एक्स्ट्रा द्यावे लागते. तर तुम्ही हा बघू शकता की हा मागच्या वर्षीच्या PCM ग्रुप आणि PCB ग्रुपच्या रजिस्ट्रेशन डेट्स आहेत. मागच्या वर्षी PCB आणि PCM ग्रुपची एंट्रन्स एक्झाम MST-CET फक्त एकदाच झाली होती. पण यावर्षी 2दा होणार आहे. तर होऊ शकते की डेट्स ज्या आहेत ना त्या थोडं म्हणजे लवकर पण येऊ शकतात. जसं मागच्या वेळेस 30 डिसेंबर होतं. तर होऊ शकते की नेक्स्ट वीकमध्ये पण डेट्स येऊ शकतात किंवा मग जी डेट आहे त्या डेटवर पण येऊ शकते. तर तुम्हाला डिसेंबर एंड किंवा होऊ शकते जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये पण रजिस्ट्रेशन डेट ओपन होऊ शकतात. तर तुम्ही हे बघितलेलं आहे PCB आणि PCM ग्रुपचे. त्याचप्रमाणे तुम्ही जर इथे MBA आणि MMS CETचं बघाल तर इथे क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता 25 डिसेंबर टू 25 जानेवारी या डेट्स होत्या. म्हणजे करेक्ट 1 मंथ मिळालेला होता आणि त्यानंतर आणखी डेट्स
म्हणजे एक्सटेंड झाल्या होत्या. तर त्या डेट्स इथे दिलेल्या नाही आहे. पण जो फर्स्ट ब्रोशर आहे तो हा MBAचा ब्रोशर आहे, की फर्स्ट टाईम जेव्हा नोटिफिकेशन आला होता तेव्हा. त्यानंतर आणखी नोटिफिकेशन्स येतात आणि त्यानंतर आपल्याला कळते, की आणखी डेट एक्सटेंड झाली की नाही झाली. पण आपल्याला काय करावं लागतं, की जेव्हा पहिल्या ज्या डेट्स येतात ना, त्याच वेळेस रजिस्ट्रेशन करून टाकावं. हेच चांगलं राहते. जर एक्सटेंड नाही झाल्या, तर तुम्हाला मग एक्झाम देता येणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला जेव्हा हा नोटिफिकेशन येतो फर्स्ट टाईम, तर तुम्हाला 1 मंथ मिळते. बघा 25 डिसेंबर टू 25 जानेवारी म्हणजे 1 महिना तुम्हाला मिळत आहे. 1 महिन्याच्या अंदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे तुम्हाला हार्डली 30 मिनिट्स किंवा 45 मिनिट्स लागतील. तर तुम्ही ते करू शकता. तर आपण आणखी बघू MBA CET झालं, MMS CET झालं. ज्यांना MCA CETची एक्झाम द्यायची आहे, ते यावर क्लिक करू शकता आणि बघू शकता, की 25 डिसेंबर 2024 टू 25 जानेवारी आणि त्यांच्या पण डेट होऊ शकते एक्सटेंड झाला असतील तर तुम्ही बघू शकता. आणि मी आधीच सांगितलं, की डेट्स एक्सटेंड होणं ते म्हणजे गव्हर्नमेंटच्या हातात असतं, ते आपल्या हातात नसतं. तर तुम्हाला काय करावं लागेल, की ज्या 1 मंथच्या डेट्स आहेत त्यामध्येच तुम्हाला रजिस्ट्रेशन करायला हवं आणि लवकरात लवकर करा. म्हणजे जसं रजिस्ट्रेशन डेट आली, ऑनलाईन रजिस्ट्रेशन डेट आली, जसं 25 डिसेंबरला आली, सपोज करतो आपण, की यावर्षी 25 डिसेंबरला आली. तर तुम्ही 5 जानेवारी किंवा 10 जानेवारीपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा. एकदम म्हणजे आज आला आणि उद्या पण करायचं नाही. थोडं 1 वीक नंतर केलं, रजिस्ट्रेशन केलं तर ते बरं राहील. कारण की काय होतं, की कधी-कधी नोटिफिकेशन्समध्ये नवीन-नवीन गोष्टी येतात. तर त्या गोष्टी आपल्याला समजून घ्याव्या लागतात. तर त्या गोष्टी तुम्हाला 1-2 दिवसात कळतील. ज्या दिवशी रजिस्ट्रेशनची डेट येणार, त्या दिवशी मी आणखी एक व्हिडिओ अपलोड करीन आणि मी तुम्हाला सांगेल कोणती नवीन अपडेट आहे, काय आहे आणि आपण कसा फॉर्म भरायचा ते पण मी तुम्हाला सांगेल. सर्व एक्झाम जसं MCA आहे, MBA आहे, BBA आहे किंवा MHT, CET, PCB, PCM आहे. या एक्झाम्स म्हणजे या 4-5 ज्या इम्पोर्टंट एक्झाम आहेत किंवा नर्सिंगच्या एक्झाम्स, या सर्व एक्झाम्सचे आपण फॉर्म फिल करणार आहोत आणि त्या फॉर्म कसा फिल करायचा ते मी सांगणार आहोत. तर तुम्ही म्हणजे व्हिडिओची वाट बघा. माझा हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनची बेल जी आहे ती प्रेस करा. त्याने तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला कळेल की नोटिफिकेशन आलेलं आहे आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकाल. आणि माझा व्हिडिओ तुम्ही आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माहीत होईल एक्झाम डेट्स कधी येत आहेत, फॉर्म कसा भरायचा आणि मी हे सर्व मराठीमध्येच करत आहो. कारण महाराष्ट्राची एक्झाम आहे आणि मॅक्सिमम जे स्टुडंट्स आहेत ते मराठी आहेत, महाराष्ट्रीयन आहेत. तर मी मराठीतच बोलणार आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता. मी त्या प्रश्नांच्या उत्तर त्वरित करणार आहे. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता mahacet.org आणि त्यानंतर तुम्ही हे डाउनलोड्सवर क्लिक करा आणि त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन ब्रोशर आणि CET इन्फॉर्मेशन ब्रोशर. तुम्हाला जुन्या ज्या नोटिफिकेशन्स आहेत मागच्या वर्षीच्या, त्या तुम्हाला दिसतील आणि तुम्ही इथे बघू शकता. अकॉर्डिंग टू युअर एक्झाम म्हणजे ज्या एक्झाम तुम्ही देत आहात किंवा बॅचलर इन डिझाइन या एक्झामचे YouTubeवर व्हिडिओज खूप कमी येतात. तर तुम्हाला हा डाउनलोड करून ब्रोशर बघावा लागेल, की बॅचलर इन डिझाइनमध्ये काय असतं, कोणती एक्झाम असते, कधी डेट्स येतात, कधी रिपोर्टिंग टाईम असते बघा इथे लिहून आहे गेट क्लोजर टाईम. तर तुम्हाला सर्व डिटेलमध्ये बघा 14 पेजेसचा हा ब्रोशर आहे. तुम्ही स्वतः वाचू शकता, रीड करू शकता. तर तुमच्याकडे आता टाईम आहे. तुम्ही प्रिपरेशन पण करा आणि त्याचबरोबर एक्झामची स्ट्रॅटेजी बनवा. एक्झाम कशी राहणार आहे, काय राहणार आहे, कोणते सब्जेक्ट आहे, किती टाईम आहे, म्हणजे त्याबद्दल तुम्ही स्वतः विचार करा, की काय होणार आहे. देअर इज नो निगेटिव्ह मार्किंग सिस्टम फॉर धिस टेस्ट हे सुद्धा बघा. त्यानंतर जे पण विद्यार्थी BBA
BBM या एक्झामची प्रिपरेशन करत असेल, त्यांसाठी एक खुशखबरी आहे. मी काही व्हिडिओज अपलोड करणार, कारण की मी सुद्धा BBA झालेलो आहो. BBA पास आउट आहो. BBA आणि MBA मी पास आउट आहो. त्यामुळे मी काही म्हणजे तुम्हाला अ, तुमचे सब्जेक्ट्सच्या रिलेटेड व्हिडिओज बनवणार. तुम्ही ते बघू शकता आणि ते मी लवकरच ते व्हिडिओ अपलोड करणार आहोत. ज्यांकडे पैसे नाही आहेत, जे म्हणजे कोचिंग लावू शकत नाही, ज्यांच्याकडे काही नाही, त्यांच्यासाठी मी फ्रीमध्ये ते क्लासेस आणणार आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे पण कॉमर्स स्टुडंट आहे त्यांच्यासाठी तर खूपच बेस्ट आहे. कारण मी स्वतः कॉमर्स स्टुडंट आहे. त्यामुळे मी फक्त कॉमर्स स्टुडंटलाच सांगू शकतो. सायन्स स्टुडंटसाठी सायन्स जो शिकतो त्यांच्याकडेच तुम्हाला गाईडन्स मिळेल. तर तुम्ही बघू शकता तुमचा जो ब्रोशर आहे 11 पेजेसचा आहे आणि तुम्ही बघू शकता की एक्झामची फी किती आहे जर तुम्हाला वाटत असेल. 4th नंबरचा पेज. तर इथे बघू शकता की ओपन कॅटेगरी कॅन्डिडेट्स फ्रॉम महाराष्ट्र स्टेट, आउटसाइड महाराष्ट्र स्टेट, OMS, J&K मायग्रेंट कॅन्डिडेट्स 1000 रुपीज फी राहणार आहे. फॉर कॅन्डिडेट्स ऑफ बॅकवर्ड क्लास कॅटेगरीज जसं SC, ST, VJDT, NTA, BC म्हणजे NT मध्ये जे ABCD आहे चारही, OBC, SBC, SEBC, EWS, पर्सन विथ डिसॅबिलिटी बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट ओनली, जे पण या कॅटेगरीमध्ये येतात आणि महाराष्ट्रमध्ये राहतात त्यांच्यासाठी 800 रुपीज आहे. आणि ओनली फॉर जनरल कॅटेगरी म्हणजे ओपन कॅटेगरी जे महाराष्ट्रात राहतात आणि आउटसाईड पण राहतात त्यांच्यासाठी 1000 रुपीज. आणि जर तुम्ही बॅकवर्ड कॅटेगरीमध्ये असाल पण तुम्ही आउटसाइड महाराष्ट्र असाल तरी पण तुम्हाला 1000 रुपीज फीस लागणार. त्यानंतर आपण बघू MST CT PCB अँड PCM ग्रुप. जर मी इथे क्लिक केला, फीज 23 पेज आहे, तर आपण इथे 23 असं लिहिलं तर डायरेक्ट आपण 23 वर येतो. 22 वर आलो तर आम्ही तर इथे बघा जर तुम्हाला MHT CT PCB अँड PCM ग्रुप जर द्यायचा असेल, PCM त्यांच्यासाठी आहे ज्यांना इंजिनिअरिंग करायची आहे. PCM आणि PCB त्यांच्यासाठी आहे जे मेडिकल फील्डमध्ये फार्मसी वगैरे असतात, तर त्यांच्यासाठी PCB ग्रुप असते. तर जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल आणि आउटसाइड महाराष्ट्र असाल, म्हणजे कोणती पण कॅटेगरी असेल पण आउटसाइड महाराष्ट्र असाल तर 1000 फीस. आणि त्याचबरोबर जर तुम्ही बॅकवर्ड क्लास कॅटेगरीज म्हणजे SC, ST, VJ, DT, NT, ABCD, OBC, SBC, SEBC, EWS, ओके, पर्सन विथ डिसॅबिलिटी PWD बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट ओनली, तर तुम्हाला 800 फीज लागेल. तर तुम्ही हे बघू शकता फीज बद्दल तुम्हाला वाटत असेल तर. आणि तुम्हाला जर दोन्ही एक्झाम द्यायच्या असेल, ओके, तर तुम्हाला 800 असं दोन्ही फीज द्यावं लागतील. म्हणजे जर तुम्हाला PCM द्यायचं आहे आणि PCB पण द्यायची आहे एक्झाम, तर तुम्हाला 800, 1600 फॉर रिझर्व कॅटेगरी आणि जनरलसाठी 1000. आणि तुम्ही हेही बघत असाल की जर तुमची लेट फी आहे म्हणजे ज्या डेट्स आहे त्यानंतर तुम्ही फीज पेड करत आहात, तर 500 फीज एक्स्ट्रा द्यावी लागेल. तुम्ही रिझर्व असाल किंवा जनरल असाल पण तुम्हाला 500 एक्स्ट्रा द्यावं लागतील. ओके, म्हणून मी मानतो की जेव्हा स्टार्टिंगला ज्या डेट्स येतात ना त्या डेट्समध्येच तुम्हाला एक्झाम फॉर्म फिल करायचा आहे. खूप घाई पण नाही करायची आणि खूप लेट पण नाही करायचं. म्हणजे एक्झामची डेट आहे ती 30 डिसेंबर जर असली आणि लास्ट डेट जी आहे ती 30 जानेवारी असली, तर तुम्हाला असं 15 जानेवारीपर्यंत फॉर्म भरता येईल. ती बरोबर असते, की लवकरही नसते किंवा थोडं लेट पण नसते. तर अशा प्रकारे तुम्हाला फीज बघता येईल. त्याचबरोबर बघा MCA जर तुम्ही करत असाल आणि MCAची जर तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यायची असेल, तर तिथे बघा की एक्झाम फी 4th पेज.
तर इथे बघा 1200 रुपीज फी आहे ओपन कॅटेगरीसाठी किंवा आउटसाइड महाराष्ट्र स्टेटसाठी. आणि जर तुम्ही कॅन्डिडेट्स ऑफ बॅकवर्ड क्लास कॅटेगरीजमध्ये असाल, SC, ST, VJ, DT, NT, ABCD, OBC, SBC, SEBC, EWS, पर्सन विथ डिसेबिलिटी बिलॉंगिंग टू महाराष्ट्र स्टेट ओनली, आणि ऑर्फन पण आहेत याच्यामध्ये. जर तुम्ही ऑर्फन अँड ट्रान्सजेंडर असाल तर मग 1000 आणि 1200. जर तुम्ही MBA करत असाल आणि त्याची एंट्रन्स एक्झाम देत असाल तर तुम्हाला सेम म्हणजे MCA मध्ये जसं तुम्हाला 1200 रुपीज ओपन कॅटेगरीला फीज द्यावी लागणार आहे, त्याचप्रमाणे बॅकवर्ड क्लास कॅटेगरीला 1000 फीज आहे. तर तुम्हाला आता कळलं असेल रजिस्ट्रेशन डेट कधी येऊ शकतात. त्याची शक्यता आहे डिसेंबरच्या एंडिंगला येऊ शकतात किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकला पण येऊ शकतात. बट तुम्हाला मी मागच्या वर्षीचा नोटिफिकेशन दाखवला आहे, जुना नोटिफिकेशन, तर तुम्ही ते बघू शकता. तर थँक्यू सो मच. आणि आणखी काही नोटिफिकेशन्स येतील तर मी तसे तुम्हाला अपडेट करत राहणार. Thank you so much for watching this video. Please like this video, share this video to your friends and relatives, comment your queries, and subscribe this channel.